स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ सांगणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काय असतं बरं? मनी प्लॅन. जे रोप आहे मनी प्लॅन ते आपण प्रत्येक घरामध्ये बघत असतो की ते मनी प्लॅन लावलं जातं. मनी प्लॅन लावणं म्हणजे आपल्याला असं वाटतं की मनी प्लॅन लावल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, पैसे वाढतात. जसं जसं तो मनी प्लॅन वाढत जातो तसा तसा आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न, आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी सुधारत असतात. आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढत असते असं प्रत्येक जणाला वाटत असतं. पण मनी प्लॅन लावताना योग्य दिशा तुम्ही बघितली आहे का? तर आपण ह्या 3 चुका करतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात मनी प्लॅन वाढला तरी सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न आहे ते आपले समाप्त होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. तेच कारण मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. बघा, मनी प्लॅन हा प्रत्येक घरामध्ये असतो आणि आपण बघा प्रत्येक ठिकाणी मनी प्लॅन लावलाच जातो. मनी प्लॅन लावण्याचं कारण म्हणजे त्याचं नाव मनी आहे. मनी म्हणजे पैसा हा कशाने येत असतो? कष्टाने येत असतो. कष्ट करून जर तुमच्या घरामध्ये कष्ट करून पैसा येत असतो. असं मनी प्लॅन वगैरे लावून पैसा येतो असं ही मान्यता आहे आणि शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की कष्टासोबत आपण ह्या ज्या उपाय करत असतो ते याचा सुद्धा आपल्याला फायदाच होत असतो. हे जे काही रोप असतात हे काहीतरी शुभ असतात आणि हे शुभ असल्या कारणानेच आपण आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ते लावले जातात. पण वास्तूमध्ये आपण ज्या वेळेस हे रोप लावतो, मनी प्लॅन म्हणावं किंवा वेगळे इतर रोप आपण लावत असतो, तर त्याचा फायदा आपल्याला कितपर्यंत होत आहे? आपण कुठल्या योग्य दिशेला लावलेला आहे का नाही लावलेला आहे? त्या झाडाजवळ आपण असं काय ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही, त्याच्याबद्दलच संपूर्ण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघावा. बघा, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं माझ्या घरामध्ये पैसा यावा, आर्थिक प्रश्न मिटावे आणि पैशासाठी, लक्ष्मी येण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय असे करत असतो. पण आपल्याला हा मनी प्लॅनचा उपाय करायचा आहे. मनी प्लॅनचा उपाय म्हणजे आपण अशी काय चूक करतो बरं की ज्याच्याने आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आर्थिक अडचण, जी आर्थिक प्रश्न आहे, आर्थिक अडचणी आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यापासून आपल्याला मुक्तता का मिळत नाही मनी प्लॅन लावून सुद्धा? तर मी त्याच्याबद्दलच सांगणार आहे. बघा, शास्त्रानुसार म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार आणि फेंग सुई नुसार असं म्हटलं गेलेलं आहे की मनी प्लॅन लावणं घरामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. पण कष्टाला पर्याय नाही. कष्ट करणार तर पैसा येणार, पैसा आला तर असे काही उपाय जर आपण केले तर त्याचा उपाय आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होत असतो. त्यामुळे कष्ट सुद्धा करा आणि हे उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करा. नाही तर मनी प्लॅन लावला आणि आपल्या घरामध्ये पैसे येणार असं नाही. कष्ट केल्यावरच आपल्या घरामध्ये पैसे येतील. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे योग्य दिशा आणि त्या झाडाजवळ आपल्याला काय ठेवायचं नाही. बघा, आपल्या घरामध्ये मनी प्लॅन आपण लावत असतो तर त्याची योग्य दिशा आपल्याला माहीत हवी, तेव्हाच आपण आपल्या घरामध्ये मनी प्लॅन लावावा. नाही तर मनी प्लॅन लावलेला आहे दुसऱ्या दिशेला, भरपूर वाढत आहे तरी सुद्धा आपल्या घरामध्ये पैसे येत नाही. मग आपल्या मनामध्ये असं वाटतं की अरे, हा मनी प्लॅन लावला याच्याने तर मला काही फायदाच होत नाही, पैसे येतच नाही. कसे येणार? योग्य दिशेला जर लावलाच नाही तर त्याचे पैसे तुम्हाला कसे येणार? त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार? ते फायदा होण्यासाठीच आपल्याला योग्य दिशेमध्ये मनी प्लॅन लावायचा आहे. आता मनी प्लॅन लावण्यासाठी जी योग्य दिशा आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच दिशेला तुम्ही मनी प्लॅन लावला तर माझा जसा मनी प्लॅन वाढलेला आहे तसाच तुमचा सुद्धा वाढणार. तुमच्या घरातले आर्थिक प्रश्न सुधारणार, तुमच्या घरामध्ये पैसे येऊ लागणार. जसा मनी प्लॅनची पानं वाढत जातात, जसे ते मोठे होत जातात तसं आपल्या घरामध्ये पैसा येत असतो आणि आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहतो, पैसा टिकतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर वास्तुशास्त्राप्रमाणे जी मनी प्लॅन लावण्याची योग्य जी दिशा आहे ती आग्नेय दिशा. आता तुम्ही म्हणणार आग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा? तर मी तुम्हाला आता सांगते. आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण. पूर्व आणि दक्षिणची जी कोपरा असतो त्याला आग्नेय दिशा म्हणतात. आग्नेय दिशामध्ये ज्या वेळेस आपण पूर्वेकडे तोंड करून उभा असतो तर आपला ज्या वेळेस गॅसचा ओटा असतो बघा, गॅस ठेवलेला असतो, ती आग्नेय दिशा असते. आग्नेय दिशेचा जो कोपरा, पूर्व आणि दक्षिण दिशेचा जो कोपरा असतो तो आग्नेय दिशा म्हटली गेलेली आहे. त्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये आपण आपला मनी प्लॅन नक्कीच लावायचा आहे. असं केल्याने तुमचा मनी प्लॅन भरपूर प्रमाणात तुम्हाला फायदा तर देईलच, आर्थिक प्रश्न सुद्धा मिटतील आणि तुमचा मनी प्लॅन जेवढा वाढेल तेवढा तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होतील. बघा, लावून बघा,
खूप चांगला लाभ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आग्नेय दिशेलाच आपल्याला योग्य जी दिशा आहे ती आग्नेय दिशा आहे। योग्य दिशेलाच तुम्हाला मनी प्लॅन तुमच्या घरातला लावायचा आहे। तर आणि आता दुसरं तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणणार आता माझ्या घरात आग्नेय दिशामध्ये तर जागाच नाही लावण्यासाठी, तर मी कुठं लावू? तर दुसरी जी दिशा आहे ती तुम्हाला आता सांगते। जी दुसरी दिशा आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं, जी दुसरी दिशा ती दिशा जर मनी प्लॅन लावला तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला तेवढ्याच पटीने होत असतो। तर दिशा जी आहे म्हणजे आग्नेय दिशेला जर तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिशेला लावायचं आहे। आता ती दुसरी दिशा म्हणजे ईशान्य दिशा। ईशान्य दिशा म्हणजे आपण ज्यावेळेस आपले देव ठेवलेले असतात, आता ह्या दिशेला म्हणजे ईशान्य दिशा, ह्या दिशेला ईशान्य कोपरा। ईशान्य दिशेच्या कोपरा म्हणजे आता तुम्हाला सांगते उत्तर आणि पूर्व, उत्तर आणि पूर्वचा जो कोपरा असतो ईशान्य दिशेमध्ये, त्या ठिकाणी मनी प्लॅन लावणं सुद्धा तेवढं शुभ मानलं गेलेलं आहे आणि त्याचे जे फायदे आहेत ते तिप्पटपट्टीने तुम्हाला प्राप्त होत जातात। तुमचे आर्थिक प्रश्न मिटतात, तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागतो आणि अतिशय शुभ परिणाम त्या ठिकाणी ठेवल्यावर सुद्धा आपल्याला दिसून येतात। तर अशी ह्या दोन दिशा आहे, ह्या दिशेला ठेवल्याने नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ प्राप्त होणार। जो मनी प्लॅन आहे, जो पैसा गोळा करणारा, वाढवणारा, जसा जसा मनी प्लॅन वाढणार, जसं जसं मनी प्लॅनचं पान वाढणार, तसा तसा पैसा तुमच्या घरात कुठून ना कुठून येत जाणार, हे वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे। आता माझ्या घरातला मी तुम्हाला सांगते, मी नाही तर ईशान्य कोपऱ्यामध्ये लावलेला आहे, नाही तर आग्नेय कोपऱ्यामध्ये लावलेला आहे। जो मी माझ्या घरामध्ये मी मनी प्लॅन कुठं लावलेला आहे ते सांगते। माझ्या घरात मी मनी प्लॅन वायव्य दिशेमध्ये लावलेला आहे, कारण की वायव्य दिशेमध्ये मी ज्यावेळेस मनी प्लॅन लावला तर माझा मनी प्लॅन एवढा वाढत आहे तर त्याला आता जागा पुरत नाही। त्यामुळे मी वायव्य दिशेला मनी प्लॅन लावणं सुद्धा तेवढं शुभ मानलं गेलेलं आहे। वायव्य दिशेला मी मनी प्लॅन लावला, माझ्या घरामध्ये भरभराटी व्हायला सुरुवात झालेली आहे। माझ्या घरामध्ये सुख शांती नांदत आहे आणि मला काहीतरी असे फायदे होत चालत आहे। त्याच्यामुळे मला खूपच प्रमाणे असे लाभ प्राप्त होत आहे। त्याच्यामुळे मी वायव्य दिशामध्ये मनी प्लॅन लावलेला आहे। याच्या 3 दिशा आहे, अत्यंत शुभ आहे। तुम्ही सुद्धा ह्याच ठिकाणी मनी प्लॅन लावायचा आहे। आता मनी प्लॅन लावताना आपण दुसरी चूक काय करतो ती म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण मनी प्लॅन लावतो तर मनी प्लॅनच्या आजूबाजूला आपल्याला जे आपण विशेष झाडे ठेवलेली असतात, विशेष झाडं म्हणजे आपल्या घरातल्या कुंडीमध्ये आपण विशेष झाडे ठेवलेली असतात, जशी काही गुलाबाचं रोप ते काटेरी असतं किंवा आपण काटेरी जे रोप आहे ते लावलेले असतात। मनी प्लॅनच्या आजूबाजूला जर तुम्ही काटेरी रोप लावलेला असेल, भलेही तुमचा मनी प्लॅन कितीही वाढला तरी सुद्धा त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही। त्या कितीही वाढला, कितीही मोठा झाला, कितीही ग्रोथ झाली त्याची, तरी सुद्धा त्याचा उपयोग तुम्हाला होत नाही, कारण की त्या ठिकाणी काटेरी झाड लावलेलं आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की आपल्या वास्तूमध्ये, आपल्या जागेमध्ये कधीच काटेरी झाड लावू नये, ते अशुभ म्हणजे शुभ सांगितलेलं नाही। त्यामुळे जर काटेरी झाड तुमच्या मनी प्लॅनच्या आजूबाजूला असेल तर हे लक्षात घ्या आणि बघा की काटेरी झाड आहे का, तिथून त्याला उचलून दुसऱ्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे। ही दुसरी चूक आपण करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला मनी प्लॅनचे पाहिजे तेवढे फायदे आपल्याला मिळत नाही। आता तिसरी चूक ते सांगते बघा, मनी प्लॅन लावलेला आहे, भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि आपण तिसरी चूक काय करतो तर मनी प्लॅन ज्या वेळेस आपण लावत असतो तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याची पिवळे पाने पडलेले आहे, मनी प्लॅन जमिनीवर पडत आहे। जमिनीवर मनी प्लॅन पडला तर त्याचे बिलकुल तुम्हाला फायदे होत नाही, उलट दोष लागत असतो। त्याच्यामुळे काय करायचं, मनी प्लॅन कधीही आपल्याला प्रगती व्हायची आहे, आपली प्रगती व्हावी असं आपल्याला वाटतं, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा यावा, त्याच्यासाठी मनी प्लॅन कधीही जमिनीवर नाही पडू द्यायचा। कधीही पण आपली जी कुंडी असते बघा, आपला गमला असतो, त्याच्यामध्ये आपण मोठा असो छोटा असो, त्या मनी प्लॅनला गुंडवायचं सुद्धा नाही, असा गोल गोल त्याला गुंडवायचं नाही, त्याला उंच जायला पाहिजे। भिंतीवर लावा, कुठल्याही साईडला लावा, दोरा लावून त्याला उंच टांगा, पण मनी प्लॅन खाली आपल्या जमिनीवर पडू देऊ नका, हे चांगलं सांगितलेलं नाही वास्तुशास्त्राप्रमाणे। त्याच्याने आपली प्रगती खुटते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। मनी प्लॅन उंच लावायचा आहे, वरती जाईल असाच मनी प्लॅन आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे। आणि बघा अजून एक सांगते, आता तुम्ही म्हणणार मनी प्लॅन चोरून आणला
तर आपल्याला त्याचे फायदे होतात का? तर बघा, तुम्ही जर तुमच्या हाताने तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये मनी प्लॅन लावलेला आहे आणि इतर कोणी तुमच्याकडे मनी प्लॅन मागायला आलं आणि तुम्ही तुमच्या हाताने तोडून ते मनी प्लॅनची फांदी दुसऱ्याला दिली तर तुम्हाला आर्थिक संकट, आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होतात. तुमच्या घरातला पैसा वेगळ्या ठिकाणी खर्च होत जातो आणि तुमच्या घरामध्ये त्या मनी प्लॅन लावण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे कधीही आपण आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला कोणी मनी प्लॅन मागत असेल तर तुम्ही तो मनी प्लॅन कधीच तुमच्या हाताने तोडून देऊ नका. आता मग काय करायचं? आता कुणी आलं बघा, मनी प्लॅन जर चोरून आणला, असं म्हटलं गेलेलं आहे की मनी प्लॅन जर चोरून आणला तर त्याची ग्रोथ, म्हणजे आता दुसरा आला तुमच्या घरातून चोरून नेला तर तुम्हाला त्याच्यापासून काही तुम्हाला काही नुकसान नाही होणार. तुम्हाला काही वेगळं म्हणजे तुमचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते निर्माण नाही होणार. जर कोणी चोरून नेला तर त्याला सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा होईल. त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझ्या घरातून कोणीतरी मनी प्लॅन चोरून नेला, फांदी चोरून नेली तर मला आर्थिक प्रश्न निर्माण होतील का? तर नाही, तुम्हाला आर्थिक प्रश्न निर्माण नाही होणार. तुम्ही जो कोणी असेल तो चोरून नेला तर त्याला सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा होईल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मनी प्लॅन जर कोणी चोरत असेल तर चोरू द्या, फक्त तुम्ही तुमच्या हाताने मनी प्लॅन देऊ नका. पण मला आज एक सांगायचं आहे, मनी प्लॅन लावायचा. मनी प्लॅन हे झाड सुद्धा खूप चांगलं सांगितलेलं आहे. आपल्या घरामध्ये असे काही झाडं आहे, असे काही रोपं आहे ते नक्कीच लावायला पाहिजे. कारण की कष्टासोबत आपल्याला ह्या आध्यात्मिक वस्तूंची आणि ह्या असं वास्तुशास्त्राप्रमाणे ज्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये ठेवायला सांगतात ते नक्कीच ठेवायला पाहिजे. पण त्याच्यासोबत आपल्याला कष्ट सुद्धा करायला पाहिजे. कष्ट केले तरच आपल्या घरामध्ये पैसे येणार, आपल्या घरातली लोकांची प्रगती वाढणार. पण कष्ट करायचे आणि असे उपाय सुद्धा नक्कीच करायचे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.